लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। मराठा आरक्षणाचा जाज्वल्य निर्धार घेऊन मराठा समाज आता राजधानी मुंबईकडे मोर्चा वळवत आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी ते मुंबई असा भव्य मोर्चा निघणार असून लाखोंच्या गर्दीने हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे। या मोर्चासाठी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी कडेगाव तालुका सज्ज झालाय। शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी शिवनी फाटा ते कडेगाव असा विराट भगवा रॅलीचा जल्लोष होणार आहे। गावागावातील बैठकींमधून समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून कडेगाव तालुक्यातून निघणारे हे भगवं वादळ 29 ऑगस्टच्या मुंबई मोर्चाचा गजर घरोघरी पोहोचणार आहे। कडेगाव, देवराष्ट्रे, शाळगाव यांसह तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या बैठकींमध्ये मराठा बांधवांनी एकमुखी ठराव केलाय। आमच्या आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी मुंबई मोर्चात सहभागी होणारच। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आता तडजोडीची कोणतीही जागा नाही असा निर्धार समाज बांधवांच्या अंगी भिनलेला आहे। रॅली व मोर्चा ही फक्त चळवळ नाही तर अस्मिता, हक्क आणि भविष्यासाठीची ऐतिहासिक लढाई आहे। 23 ऑगस्टच्या कडेगाव रॅलीतून मराठा समाजाचा बुलंद आवाज घुमणार असून त्याच गर्जनेचे महासंग्राम रूप 29 ऑगस्टला मुंबईत उमटणार आहे। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात या मोर्चाची नोंद होणार आहे, यात शंका नाही असा विश्वास मराठा समाज बांधवांनी व्यक्त केलाय। शिवनी फाटा येथून निघालेल्या मराठा समाज बांधवांच्या ऐतिहासिक रॅलीची सांगता सह्याद्री मल्टीपर्पज हॉल कडेगाव येथे होणार असून पुढील निर्णायक टप्पा असलेल्या मुंबई मोर्चाच्या भव्य तयारीसाठीचा आराखडाही यावेळी हॉलमध्ये निश्चित केला जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या लढ्यातील ही बैठक केवळ नियोजन नव्हे तर हक्कासाठीच्या आंदोलनाला नवसंजीवनी देणारा टप्पा ठरणार आहे असा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।